हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आले, ते आहे शैक्षणिक माहिती। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे RTE 25% मोफत प्रवेशासाठी 17 फेब्रुवारीपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। पण थांबा, यावर्षी सरकारने RTIच्या नियमात इतका मोठा बदल केला आहे की जर तुम्ही ही माहिती न घेता अर्ज भरला तर तुमच्या मुलांचा नंबर लागणे अवघड होईल। काय आहे ते नवीन नियम, चला पाहूया। मित्रांनो, सर्वात मोठा बदल म्हणजे 1 किलोमीटरचा नियम। आधी आपण घरापासून 3 किलोमीटर लांब असलेली चांगली शाळा निवडू शकत होतो, पण आता तुम्हाला फक्त 1 किलोमीटर परिसरातील शाळा निवडाव्या लागतील। त्यापेक्षा लांबची शाळा तुम्ही निवडू शकणार नाहीत। आपण पाहूयात दुसरा बदल काय आहे। आता फक्त फॉर्म भरून चालणार नाही, तर तुम्हाला तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा हे फॉर्म भरताना अपलोड करावे लागतील। त्यामुळे कागदपत्रे आत्ताच तयार ठेवा। आता तिसरा बदल पाहूया। दुसरा तर झाला, ज्या खाजगी शाळांचा 1 किलोमीटर परिसरात सरकारी शाळा किंवा अनुदानित शाळा आहेत, अशा खाजगी शाळांना यावर्षी RTIमधून वगळल्या जाण्याची शक्यता आहे। लक्षात ठेवा, अर्ज करण्याची मुदत 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 पर्यंत आहे। त्यामुळे वेळ वाया घालवू नका। शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन असते, म्हणून लवकर अर्ज करा। बरेच जण म्हणतात की आता भरू, नंतर भरू, पण वेळ जाऊ देऊ नका। लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन करा। तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरामध्ये कोणती चांगली शाळा आहे का, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला काही कागदपत्रांची यादी हवी असेल तर मला तसं कळवा, मी पुढचा व्हिडिओ त्यावर बनवेल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।